विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्षातील सत्र 5वे ऐच्छिक मराठी अभ्यासपत्रिका 9वी या अभ्यासपत्रिकेतील प्रकरण 2 साहित्याची प्रयोजने हे आपण सुरुवात केलेलं आहे. या प्रकरणामधून आपणास साहित्याची जी प्रयोजने आहेत त्या संदर्भातील आवश्यक घटकांचा अभ्यास करावायचा आहे. भारतीय प्रयोजनाच्या संदर्भामध्ये जे भारतीय अभ्यासक आहेत त्या अभ्यासकाने सांगितलेली साहित्याची प्रयोजने आणि पाश्चात्य अभ्यासकाने सांगितलेली साहित्याची प्रयोजने या संदर्भात विचार अपेक्षित आहे. सर्वप्रथम आपण भारतीय अभ्यासकाने जी सांगितलेली साहित्याची प्रयोजने आहे त्या संदर्भात विवेचन करणार आहोत. आपण या पूर्वीच्या तासिकेमधून पाहिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे की कोणतीही गोष्ट निर्माण करण्यामागे काही ना काही हेतू असतो, उद्दिष्ट असते आणि त्याच्या परिपूर्तीसाठी ती कृती केली जाते. आणि हा हेतू समोर असल्यामुळे किंवा हे उद्दिष्ट समोर असल्यामुळे ही निर्मिती होत असताना दिसून येते. साहित्याच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर जेव्हा एखादा साहित्य कृती निर्माण करतो त्यावेळी त्या साहित्य कृतीच्या निर्मितीमागे त्यांचा कोणता हेतू असतो आणि एखाद्या साहित्यिकाने साहित्यकृती निर्माण केल्यानंतर कथा असेल, कविता असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, या साहित्यकृती निर्माण झाल्यानंतर वाचक ती साहित्यकृती का वाचतात? तर यामागे दोघांचाही एक हेतू आहे आणि या हेतूंचा जेव्हा विचार करतो तेव्हा प्रयोजनाचा देखील विचार आवश्यक आहे. कारण जेव्हा एखादा साहित्य निर्मिती करत असतो तेव्हा आपल्या साहित्यकृतीचं वाचन हे वाचकाने करावे, रसिकाने त्यांचा रसास्वाद घ्यावा अशी त्यांची त्यामागची भूमिका असते. आपल्या लेखनाचा समाजासाठी काहीतरी उपयोग झाला पाहिजे अशी एक इच्छा त्या साहित्यकृतीच्या निर्मात्याच्या मनामध्ये असते आणि या दृष्टिकोनातून, या हेतूने तो साहित्य निर्मिती करत असताना दिसून येतो. आणि वाचकांना देखील आपण एक श्रेष्ठ लेखकाची दर्जेदार साहित्यकृती वाचली आहे याचं समाधान वाचकालाही होत असतं. म्हणून लेखकाने निर्माण केलेली साहित्यकृती याचा लेखकाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्या प्रयोजनाला लेखकनिष्ठ प्रयोजन असं म्हटलं जातं आणि वाचकाच्या दृष्टिकोनातून प्रयोजनाचा विचार केला तर त्याला वाचकनिष्ठ प्रयोजन असं म्हटलं जातं. म्हणून प्रयोजन विचार समजून घेत असताना आपणास लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून प्रयोजन विचार आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून प्रयोजन विचार या दोन्हीही पद्धतीने प्रयोजन विचार हा समजून घ्यावा लागणार आहे. लेखकाने निर्माण केलेल्या साहित्याचा आस्वाद घेतल्यावर वाचकांच्या मनावर परिणाम होत असतो. तर लेखकाने एखादी साहित्यकृती जर निर्माण केली तर त्या साहित्य निर्मितीचा आनंद हा त्या लेखकास आहेच. कारण कोणतीही निर्मिती केल्यानंतर प्रत्येकाला हा आनंद वाटत असतो, वाटणे अपेक्षित आहे. आणि एखादा कवी जेव्हा एखादी कविता निर्माण करतो तेव्हा त्याला त्याचा आनंद वाटत असतो. पुस्तक रूपाने आल्यानंतरही त्याला त्याचा अतिशय आनंद होत असतो आणि वाचकाने त्याची प्रशंसा केल्यानंतर
त्यालाही त्या ठिकाणी आनंद होत असतो. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं कौतुक केल्यानंतर त्याने निर्माण केलेल्या वस्तूचं कलाकृतीचं कौतुक केल्यानंतर त्याला आनंद हा होतच असतो. उदाहरणामध्ये एखाद्या चित्रकाराने अतिशय सुंदर चित्र काढलेलं आहे आणि त्या चित्रकाराचं जर आपण कौतुक केलं तर निश्चितच त्या चित्रकाराला आनंद होत असतो.